नमस्कार. होम कुकिंग मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पाहतोय भरली वांगी रेसिपी अगदी सोपी आहे, तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी नक्की. इथे मी 4 ते 5 वांगी स्वच्छ धुवून घेतलेत. तर आता आपण पहिले वाटण करून घेणार आहोत. वाटण्यासाठी इथे मी शेंगदाणे अर्धी वाटी घेतलेत, ते भाजून घेणार आहोत. शेंगदाण्याचा कूट सुद्धा वापरू शकता आपण. तसेच 1 चमचा धणे घेतलेत, ते पण भाजून घेऊयात. आणि पाव वाटी खोबरं काप करून घेतलेत, ते भाजून घेणार आहोत. आता कढईमध्ये अर्धा चमचा साधारण तेल घालून 1 कांदा चिरून घेतलाय, तो छान परतून घेऊयात. आणि इथे मी अर्धा टोमॅटो घेतलाय, तो सुद्धा परतून घेणार आहोत. इथे मी 3-4 लसूण पाकळ्या, तसेच 1 इंच आलं आणि 1 मिरची घेतले, ते सुद्धा मिक्स करून आपण छान परतून घेणार आहोत. आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून. तसेच 7-8 कढीपत्त्याची पाने घेतलीत, ते पण आता मिक्स करून घेऊयात. तर आता आपलं सर्व वाटण भाजून तयार आहे. तर आता मिक्सरमध्ये घालून वाटून घेणार आहोत. आता वाटण तयार आहे. तर इथे मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, तसेच 1 चमचा धने जिरे पावडर आणि 1 चमचा गरम मसाला, तसेच चवीपुरतं मीठ घालून छान मिक्स करून घेऊयात. तर आता आपला मसाला छान मिक्स झालाय, बाजूला ठेवून देऊयात. आणि वांग्याचे आता देठ कट करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे वांग्याचे आपण 4 बाजूने काप करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपली वांगी पाण्यात घालून घ्यायची, म्हणजे काळपट नाही पडत. तर त्यामध्ये वाटण घालून घेणार आहोत. तर सर्व वांग्यांना वाटण घालून घेतलंय. तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल, तसेच मोहरी 1 चमचा आणि जिरे 1 चमचा घातले, छान तडतडले. तर उरलेलं वाटण होतं, ते कढईत घालून मिक्स करून घेणार आहोत. तर वाटणाला चांगलं तेल सुटलंय, त्यामध्ये आता वांगी घालून घेऊयात. आणि अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे. मी इथे वाटणाचं पाणी उरलेलं ते घालून घेते. 15 ते 20 मिनिटं आता झाकण ठेवून वांगी छान शिजवून घेणार आहोत. ही वांगी आपण कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकता. 1 शिट्टी कुकरमध्ये करत असाल तर 1 शिट्टी घेऊन गॅस बंद करून मस्त वांग्याचं भरीत तयार होतं. तर आता आपण पाहू शकता आपलं हे वांगी आता मस्त तयार आहेत शिजवून. तर आपल्याला ही वांग्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा. आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली मस्त अशी चमचमीत वांग्याच्या भरताची रेसिपी तयार आहे. थँक्यू.